स्वराची शाळा भरली. स्वरा आज किती वाजता दिवस आहे स्वरा? आता आठवडा एक शाळा भरली आहे. होय का? आज आता तिथं भरली शाळा. आज किती तारीख होईल आणि उद्या हा कुठला वार आहे? आणि काल कुठला होता? आणि उद्या 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 कुठला वार आहे? सोमवार झाले. आज सोमवार आहे. उद्या मंगळवार. हा छान गुड. आणि आज वार सोमवार म्हणल्यावर कुठल्या देवाचा वार असतो आज? अरे वा, महादेव. शिंगणापूरचं मोठा महादेव. शिंगणापूर. आश्रमची स्वरा आहे बघा. माझे 2 लक्ष्मी ते, एक धाकटी आणि एक थोरली एक आहे का लहान, नाही? एक मोठी. तर असू द्या. इथं चाललंय बघा चाललंय कालवण करायचं. भाजी बनवायची. हा कालवण करायचं चाललंय. आज नाही कालवण आमच्या तेल संपली. तेल संपलं मग काय करायचं आता? चालवायचं तसंच आता थोडं थोडं. तुम्ही चांगला परतून मग कोंब आलते बघा मस्त. ह्या दिवसात लय भारी कोंब येत होते. हा स्वर तू कधी स्वयंपाक करायला शिकणार आहे कालवण भाजी? पुढच्या वर्षी. कितवीला जाणार आहे पुढल्या वर्षी? 5वीला. कुठं घालायचं शाळेत? गावात का तिरकवाडीला? जवळच घालायचं होई. आणि फलटणला? स्वामीला फलटणला घालू होय. मोदीने सांगितलं तेल जपून वापरा. ते काय तो कागद फाडून फाडून पार ते चिंध्या करून नाचता होत्यात. आपण लय नाच करतो बघा किती तेल निघते. तर नका का खोटं वाटतंय पण नका. एका कालवणाचं तेल निघलं लागलं. नीट बस, मांडी घालून बस. शनबाळ आहे ना तू? हा आता उरकायचं लवकर. हा आता शाळेत जायचं ना? अभ्यास केला का? काय काय तुला येतं? अयो भारी येतंय लागा. वजाबाकी येते होय. वजाबाकी म्हणजे काय ग? वजा करायचं आणि बेरीज म्हणजे काय? मिळवायचं. हा आणि गुणिले म्हणजे? गुणायचं. आणि भागिले म्हणजे? संख्येने गुणायचं. भागाकार करायचं. तू का आता काय काय शिकली तू? वजाबाकी जमती का तुला? लागा हुशार झालं बिन माझं. बिन माझं. हा हा कसं काय? तर असं द्या बघा. इथं बनवती ती भाजी. तिला तिला काय बनवलं होतं? कुणाला? स्वराला डब्याला मटकी केली की. होय तिला सुकी भाजी बनवली मटकी. मटकी. आता कोणाला कोणाला आली पटकी? तिला नाही म्हणाव तसं म्हणायचं ना जरा. मला बनवली म्हणावं. आम्ही पहिला असं म्हणायचो. आताच्या पोरांना खेळ राहील नाही तो एका जुना ग. किंवा काय म्हणायचं मला तर आठवणच आता. काय एक तुझ्या आईने केला एक असं काय म्हणायला आवडायचं. आताच्या पोरांना म्हणजे हे नाही, खेळ माहित नाही तर महत्वाचं थोडक्यात. आता फक्त काय करते ती मोबाईल आणि अभ्यास. असं द्या मस्त की बघा. नुसतं काय टाकले बरं का? काहीच टाकायची गरज नाही भाजीत. नुसता मसाला टाकलाय तिने. गाठी मसाला टाकलाय, कांदा पडल टाकलाय, पडल तेल पडल टाकतो. पडल 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 माग आहे माग माग खाली. मसाला टाकलाय चांगला. मटकीची लय भारी भाजी. आणि थोडंसं टाकायचं शेंगदाण्यासाठी. भाजी लय छान होते. मोडीचं कालवण मस्त लागतं. बघा आता तर ही मोड आलेली मटकी आहे का नाही? कांदा चिरणी केला ना, भाजून घेतला मी चांगला मस्त असा. होय मूड धुवून घ्यायची. पण मूड कसं तू आणलं त्याला? भिजाय घालायचं एक रात्री. संध्याकाळी भिजाय घालायची, सकाळची काढायची. होय काल काढलं होतं ना, आजपासून मोड आलं त्याला चांगलं. होय. हो कडधान्य खाल्ली चांगली असते ती. खरंच की मोड आलं की काय? लय भारी थोडा मोड आलं ते. लहान मुलांना तर लय भारी असतं. स्वराला स्वामी पण घरची मुटकी असल्यावर घरचीला जास्तच करायची. आपली घरची मुटकी का? घरी नाही ना करत. आता पहिलं करते ती का घरी मटकी नाही ती होय. रानात त्याला वरच्या भागात म्हणजे माळ रानात आपला खालचा भाग
पाण्याचा त्याच्यामुळे नाही आता सुकी करायची भाजी. काय मुंबईला आणि पुण्यात पाऊस जोरात चालू झालाय काल. तिकडं चालू झालं आहे ना आपल्याला काहीच आपल्याला हुलकावून दिली. संपला विषय आता. बाजरी पेरणीचा विषय संपला. लांबणार बेंद्रा पण झाला तरच, नाही तर परत लय अवघड. बिंदूर कधी? बिंदूला एक महिना आहे. आता पौर्णिमा येणार. पालखी माघार आहे बिंदूर. पौर्णिमा मग बिंदूर. म्हणजे पालखी माघार येतो या बेंद्राला. आता वट पौर्णिमा आली ना. चला बा थोडक्यात भाजी. पौर्णिमा मागच्याच महिन्यात असते, पण अधिक महिन्यामुळे पौर्णिमा पुढे ढकलली गेली आहे. पौर्णिमेला पोळ्या करायच्या का मग? करा की. खायला काय झालं? खायचं पोळे. अगोदर पोळ्या करा दोंड्याचे म्हणावं. दोंडा संपला की आता. दोंडा संपला राव. दोंड पडलं. करायची केल्या नाही ते आता ते धुंड. दोंड पडलं. पाणी घे मला. दोंड पडलं चांगलं. काय आता दोंडाच पडला आणि काय येतं दोंड्याचा लोंडा चालला नाही. पहिली माणसं म्हणायची दोंडा पडला की लोंडा यायचा पावसात. होय. आता काहीच नाही. त्याला जुन्या माणसांच्या काव तुला माहिती ते म्हणायचं का नाही? काय म्हणायचं ह्याचं वाहन आलं म्हणजे हत्ती. निघला. हा ते काय असायचं पहिली. आरडे दे तू पाऊस. ते तू पाऊस. पण आता काय बदललं? काळच राहिला नाही. ह्यात भाकरी देऊ का? आणि ह्यात आता पावसाचं चित्र नक्षत्र बदलले. आता जूनच्या शेवटच्या हप्त्यात पाऊस येतो. पहिल्या हप्त्यात जितो का नाही ते शेवटच्या हप्त्यात जातोय पाऊस. आता म्हणजे हा नक्षत्र बदलत निघालंय. माणसं जशी बदल तसं ते बी बदलतंय. मग काय राहील ना माणूस आता. हे महत्वाचं आपलं काय इथं भाजी काय बनली आहे ती महत्वाचं आहे. ती महत्वाचं नाही डोक्याबाहेरची केस आहे. हा काय काय आहे काय म्हणतीये? आई नका सारलं एक. आईने आमचा पटाच पाडला. अयो लोणचं. बाबा बाबा बाबा. बाबा बाबा बाबा. आई लोणचं तुला आवडतं होय? नाही घ्यायचं ठेव. बाबा आई तर भाकरीच पावायला लागली ताज्या ताज्या. कुठे देते होय? कोण आलंय बाहेर? होय स्वरा भरला. चला ह्या गोष्टीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. हां बाटली भरली. ओके तुम्हाला बाहेरचं झलक दाखवतो हे का नाही काय काय चाललंय बाहेर. कसं काय वातावरण? अरे असं का झालंय? हां आता जागेवर आलंय. असं वातावरण झालंय मस्त वेगळं. ऊन पडतंय. हे कुठं पावसाचं वातावरण तयार झालंय. ढग येतं ते असं. इकडे स्वामीनी बसली आहे. थोडक्यात दाखवतो मला. इकडे जेवण चाललंय करायचं. शेंगा तोडत असून दे. ह्या गोष्टीला लाईक करा सगळ्यांना. हाय बघा आपलं पुढचं नियोजन आज वेगळंच आहे थोडक्यात. आणि थोडक्यात असं नियोजन आहे की वारीला जायचं. तर ह्या गोष्टीला लाईक करा. ही मग ती मला बी न्या. तुमचं काम नाही. तुम्हाला न्यायचंय. हिला एक त्रास आहे. ती त्रास गायब करायचा आहे मला. हिला लांब फिरायला घेऊन जातो. तुम्ही कमेंट करून सांगा हिला घेऊन जाऊ का नका फिरायला. लय महत्वाचा चान्स आहे मला फिरायचा. पण काय करणार ही लय अपदा होती हिची प्रवास म्हणजे की. सांगा कमेंट करून काय करायचं आणि काय नाही. चला लाईक करा.